राजकीय स्थितीबद्दल आपण चर्चा करणार आहोत। त्यासाठी आपल्यासोबत अकोल्याहून ज्येष्ठ पत्रकार प्रबोध देशपांडे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा करूया। प्रबोधजी नमस्कार। प्रबोधजी, अकोला मतदारसंघात भाजपाने संजय धोत्रेंच्या मुलीला उमेदवारी दिलेली आहे। काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा न देता आपला स्वतंत्र उमेदवार या मैदानामध्ये उतरवलेला आहे। या लढतीकडे तुम्ही कसं पाहता? अकोला मतदारसंघ हा जातीय राजकारण आणि मतविभाजनाच्या समीकरणामुळे राज्यात वेगळ्या स्वरूपाचा ठरतो। अकोला मतदारसंघावर 1989 पर्यंत काँग्रेसचं अधिराज्य होतं। काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जात होता। 1989 पासून तर 2019 पर्यंत या मतदारसंघात भाजपचे 7 वेळा खासदार निवडून आलेले आहेत। 1984 पासून या मतदारसंघात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे सातत्याने निवडणूक लढत असल्याने इथे तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते आणि या तिरंगी लढतीचा नेहमीच भाजपला लाभ झाल्याचा इतिहास आपल्याला दिसून येतो। यावेळेस मुळात विषय असा आहे की वंचित आघाडी आणि काँग्रेस यांच्यातली जी राज्य स्तरावरची बोलणी फिसकटली, त्याच्यामुळे काँग्रेसने इथे देखील अकोल्यात स्वतंत्र उमेदवार आपला दिलेला आहे। आणि यावेळेस काँग्रेसने अल्पसंख्याकांऐवजी मराठा समाजाला प्रतिनिधित्व दिलं। 14 आणि 19 मध्ये अल्पसंख्याक उमेदवार काँग्रेसने दिल्यामुळे सरळ सरळ मतविभाजन होऊन भाजपला एकतर्फी लढतीत विजय झालेला होता। मात्र यावेळेस मराठा समाजाचा उमेदवार निवडणुकीत रिंगणात असल्याने काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडी यांच्यात चुरशीची तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे। यावेळी असं वाटत होतं प्रबोधजी असं यावेळी इथं वाटत होतं की वंचितने म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी 4 ठिकाणी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसला आणि दरवेळी इथं निवडून येतात। आंबेडकर 2दा इथं निवडून आलेले आहेत, तर यावेळी त्यांना काँग्रेसकडून पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा होती, पण तसं काही झालेलं दिसत नाही। याकडे कसं बघता तुम्ही या लढतीमध्ये? हो, हॅलो, हां, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पूर्वी जाहीर केलं होतं की आम्ही काँग्रेसचा 7 ठिकाणी पाठिंबा देऊ। त्यापैकी त्यांनी कोल्हापूर आणि नागपूर येथे पाठिंबा अगोदरच जाहीर केला आणि त्यासाठी त्यांनी काँग्रेसकडनं प्रस्ताव मागवला होता। मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की नागपूर आणि कोल्हापूरच्या जागेसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ स्तरावरून दिल्लीहून त्यांना मेसेज आला आणि त्यानंतर त्यांनी पाठिंबा जाहीर केला। त्याच्या बदल्यात अकोल्यात काँग्रेसने आम्हाला पाठिंबा द्यावा अशी आमची काही अपेक्षा नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार बोलून दाखवलेलं आहे। आणि काँग्रेसने देखील महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडी जर येणार नसेल तर अकोल्यात स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता आणि त्यानुसार काँग्रेसने अकोल्यात मराठा समाजाचा उमेदवार दिला आहे। काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील हे गेल्या 5 वर्षांपासून या मतदारसंघात तयारी करत आहेत। 2019 मध्ये सुद्धा त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती, मात्र काही तांत्रिक अडचणी आणि इतर कारणामुळे हिदायत पटेल यांना काँग्रेसने 19 मध्ये उमेदवारी दिली आणि त्याच्यानंतर यावेळेस परत एकदा मराठा कार्ड काँग्रेसने वापरलेला आहे। एक नवीन प्रयोग म्हणून काँग्रेसने डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिली। दुसरीकडे आपण जर बघितलं तर भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे हे सुद्धा मराठा समाजाचे येतात। प्रमुख 2 उमेदवार हे मराठा समाजाचे येत असल्याने मराठा समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यासोबतच या मतदारसंघामध्ये हे जातीय राजकारण हे नेहमीच प्रभावी ठरलं। मोठा गठ्ठा ओबीसी समाजाचं मोठं मतदान आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला मुस्लिम आणि दलित यांचं सुद्धा मोठ्या संख्येने मतदार संख्या इथे आहे। मळी समाजाची मतदार संख्या मोठी आहे। त्याच माध्यमात प्रभूजी अकोला ही फार मोठी बाजारपेठ आहे आणि तरी सुद्धा अपेक्षित असलेला विकास तिथे झालेला दिसत नाहीये। काय कारण असावे आणि या समस्यांवर मतदार कसा विचार करतात, काय वाटतं तुम्हाला? गेल्या 2 दशकांचा आपण विचार केल्यास संजय धोत्रे हे खासदार म्हणून दिल्लीत प्रतिनिधित्व करतात। सुरुवातीचे 10 वर्ष ते विरोधी पक्षात होते आणि 2014 नंतर नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ते खासदार म्हणून कार्य करत आहात। अकोल्याचा औद्योगिक विकास अपेक्षित असा झालेला नाहीये। पूर्वी कॉटन सिटी म्हणून अकोल्याची ओळख होती, मात्र ती ओळख आता कुठेतरी पुसल्या जात आहे। अकोल्यामध्ये
कृषी प्रक्रिया उद्योगांना मोठी वाव असतानाही इथे मोठे उद्योग येताना दिसत नाही. ब्रिटिशकालीन शिवनी विमानतळ अकोल्यात अस्तित्वात आहे, मात्र त्याचा धावपट्टीचा विस्ताराचा प्रश्न हा गेल्या 1.5 दशकांपासून रखडलेला आहे. त्याच्यामुळे मोठे उद्योग इथे येण्यास गजावत नाहीत आणि जे काही प्रमाणात उद्योग सुरू होते त्यातलेही अनेक उद्योग बंद झाल्यामुळे बेरोजगारीची समस्या देखील मतदारसंघात वाढत आहेत. त्यामुळे इथे नव्याने मोठे उद्योग येण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. कृषी उद्योगाला अकोला MIDC मोठ्या प्रमाणात वाव आहे. त्या दृष्टीने केंद्र शासनाच्या योजना राबवून इथे कृषी उद्योग उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आपल्याला दिसून येते आणि इथे उद्योग मोठ्या प्रमाणात जर आले तर रोजगार निर्मिती निश्चितपणे होईल. इथे पूर्वी बिर्ला सारख्या मोठ्या उद्योगाच्या मिल इथे अकोल्यात अस्तित्वात होत्या. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होती. मात्र 3 इथल्या मोठ्या मिल या बंद पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे रोजगार निर्मिती इथे होताना दिसत नाही. इथे दालमिल सारखे मोठे उद्योग इथे सुरू होऊ शकतात. त्यानंतर इथे सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यावर प्रक्रिया उद्योग इथे होऊ शकतात. मात्र त्या दृष्टीने कुठेतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये रस्ते, उडान पूल यासारखे काही प्रमाणात कामं झाले आहेत. अकोला-अकोट मार्ग जो गेल्या 9 वर्षांपासून त्याचं काम सुरू आहे आणि तो काम पूर्णत्वास होऊ शकला नाही. त्याच्यामुळे प्रचारात त्या मार्गाचं रखडलेलं काम हा केंद्रस्थानी आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53चं काम इथे पूर्ण झालेलं आपल्याला दिसून येतं. शिवाय रेल्वे स्टेशनचा विकास जो आहे तो झालेला आहे. त्यानंतर अकोला-अकोट ब्रॉडगेजचं हे काम झालेलं आहे. मात्र अकोट ते खंडवा रेल्वे मार्गाच्या ब्रॉडगेजचं काम हे रखडलेलं आहे आणि त्या दृष्टीने ते काम देखील जर मार्गी लागलं तर अकोल्यात मोठे उद्योग येण्यास त्याला चालना मिळू शकेल. म्हणजे कृषी क्षेत्राला चालना मिळायला पाहिजे, जे उद्योगांचं. प्रबोधजी, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की कापूस आणि सोयाबीन ही नगदी पिकं असून सुद्धा शेतमालाच्या भावाचा प्रश्न इथं कायम भेडसावतो. याचा परिणाम निवडणुकीवर कितपत होणं अपेक्षित आहे? निश्चितच लोकसभा निवडणुकीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा प्रभाव हा चांगल्या पद्धतीने होणार आहे. पश्चिम विदर्भातील अकोला जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या 2001 पासून सातत्याने घडत आहेत. मात्र त्यावर बोलताना प्रचारामध्ये कुठल्याही ठिकाणी हा मुद्दा येताना दिसत नाही. मात्र शेतकऱ्यांमध्ये याविषयी रोष आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित हा हमीभाव मिळत नाही आहे. त्याच्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये रोष दिसून येतो. हमीभावापेक्षा अधिक दर मिळाल्यास शेतकरी आत्महत्या थांबवू शकेल अशी कुठेतरी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्याच्यामुळे सोयाबीन असू द्या, कापूस असू द्या, हरभरा असू द्या, ज्वारी, गहू अशा या शेत पिकांना हमीभावापेक्षा अधिक दर मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि त्यासाठी केंद्र शासनाकडे विद्यमान खासदारांनी किंवा भावी खासदारांनी प्रयत्न करावे ही देखील शेतकरी अपेक्षा ठेवून आहे. आता आपण अकोल्यामधल्या मतदारांना या मतदारसंघामध्ये कोणत्या समस्या